ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण लोकसभेत विरोधकांची फक्त बॅनरबाजी, मात्र विकास झाला नाही। यासाठी लोकांना परिवर्तन हवंय। लोक या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीलाच मतदान करणार असल्याचं वैशाली दरेकर यांनी सांगितलंय। त्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होत्या। प्रचंड रिस्पॉन्स आहे। जनता अत्यंत आनंदी होते ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत जात आहेत, ज्या वेळेला मलाही भेटतात। काय ठिकाणी मी जाऊन भेटते त्याला लोक अतिशय खुश आहेत आणि मला असं वाटतं कुठेतरी परिवर्तनाची नांदी आहे। लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोक यावेळेला म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीलाच मतदान करणार। मेट्रोचं काम म्हणता येणार नाही त्याला, हा दिखावा आहे। म्हणजे कसं असतं की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला खूप भूक लागलेली असते, मग त्यावेळेला तो वेटर किंवा जो शेफ असतो, तो शेफ नाही म्हणता येणार पण वेटर जो असतो तो आपल्याला रिकाम्या प्लेट्स आणून समोर ठेवतो आणि मग आपण काय म्हणतो, चला आता जेवण येईल। त्यानंतर अर्धा तास जरी लागला तरी आपण खुश असतो, पण आपल्याला माहिती आहे प्लेट्स आल्यात म्हणजे जेवण येणार। तसा काहीसा प्रकार आहे। कुठेच काम सुरू होणार नाही इतक्यात, परंतु उगाचच असे बॅरिकेड्स आणून ठेवायचे मेट्रोचे आणि खड्डे खोदून दाखवायचे कुठे, तर त्या दोन आपले जे डिवायडर्स आहेत त्याच्यामध्ये, त्या डिवायडरच्या इथल्या एवढ्या छोट्या खड्ड्यावर आपला मेट्रोचा पिलर उभा राहू शकतो का? पण काहीतरी दाखवायचं। बरोबर आहे, कारण फक्त विकास झालेलाच नाहीये, फक्त बॅनर लागलेत, त्यामुळे त्याची चिरफाड करणं गरजेचं होतं। म्हणजे ते बॅनर उतरले जातील, त्याआधी हा उहापोह होता। आज आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला ज्या गोष्टी आढळून आल्या, ज्या समस्या दिसून आल्या त्याबद्दल मी बोलले आणि त्याच समस्या त्या होर्डिंगवर किंवा बॅनरवर अशा लिहिल्या होत्या जसं काय सगळं क्लिअर झालेलं आहे किंवा सॉल्व्ह झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षात बघितलं तर तसं काही नाहीये चित्र। त्यामुळे आज मी इथे चिरफाड केलेली आहे। नाही, खरंच बिकट अवस्था आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं गाव आहे, त्या गावात पाणी नाहीये, महिला धुणी धुत आहेत बाहेर जाऊन, ही अवस्था खरंच बिकट आहे। आम्ही बघितलं तर तिथे रस्ते पण चांगले नव्हते। म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत, आपण ज्याला मूलभूत गरजा म्हणतो, त्या गरजा जर लोकांच्या पुऱ्या पडत नसतील, जर आजही गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेला नाहीये, पाण्यासाठीची त्यांची वणवण गेलेली नाहीये, तर मग हे बाकीच्या गोष्टी होण्यात काही अर्थच नाही उरत आहे। तिथेच फेल झालोय आपण असं म्हणावं लागेल। आता सांगितलं ना की 13 तारखेला हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे, उद्धवजींची सभा आहे। तशीच 17 तारखेला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे मुंबऱ्याला। या दोन मोठ्या व्यक्तींच्या सभा आहेत। त्याचबरोबर अनेक इतर पण आमच्या नेत्यांच्या, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते असतील, त्यांच्या सभा उल्हासनगर आणि अंबरनाथ पासून ते कळवा मुंब्रापर्यंत होत राहतील। त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट मिळत राहील। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।